Hello everyone. In last lecture we see antiseptic and disinfectant आणि आय होप तुम्हाला ते अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंटच्या टर्म टोटली क्लिअर झाल्या असतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे स्ट्रक्चर आणि डेफिनेशन लक्षात आली असेल आणि त्याचे क्लासिफिकेशन सुद्धा. बरोबर आहे. आता आपल्याला नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करायचा आहे तो म्हणजे अँटीबायोटिक. कोणता स्टार्ट करायचा आहे? अँटीबायोटिक. आता नावामध्ये फार इंटरेस्टिंग चॅप्टर आहे अँटीबायोटिक. काय असतं अँटी? सगळ्यांना माहिती. अँटी नाही बरं, काय अँटी. अँटी म्हणजे काय? अगेन्स्ट. सगळ्यांना माहिती अँटी म्हणजे काय होते? अगेन्स्ट. आणि बायोटिक म्हणजे काय होते? लाईफ. कशाच्या अगेन्स्ट? लाईफच्या अगेन्स्ट. आता एखाद्याची लाईफ डिस्ट्रॉय करण्यासाठी आपल्याला काय द्यावं लागतं? दुसरा बॅक्टेरिया किंवा दुसरा मायक्रो ऑर्गॅनिझम प्रोव्हाइड करावं लागतं. काय करण्यासाठी? एखाद्या स्पेसिफिक मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ इनिबिट करण्यासाठी. तर मग हे कन्सेप्ट आपल्याला आत्ता माहीत झालं. पण ह्याची जेव्हा स्टार्टिंग होती तेव्हा हा डिस्कवर झाला. डिस्कवर होत असताना सर अलेक्झांडर फ्लेमिंग अलेक्झांडर फ्लेमिंग ते एखाद्या गोष्टीचा शोध लावत होते स्पेसिफिक. त्यांना डिस्कवर वेगळंच करायचं होतं, पण ॲट द एंड त्या एक्सपेरिमेंटच्या एंडला त्यांना ऑब्झर्व वेगळंच झालं. आता ते काय ऑब्झर्व झालं? त्यांनी एक पेट्री डिश घेतली. सगळ्यांना माहिती पेट्री डिश कशी असती? काचेची असती, गोल असती. बरोबर आहे. त्या पेट्री डिशमध्ये त्यांनी मोल्ड ठेवलं. काय ठेवलं? मोल्ड. मोल्ड म्हणजे बुरशी आल्यासारखी त्यांना दिसली. मग जेव्हा त्याचा जो कल्चर मीडिया आहे, हा पूर्ण कल्चर मीडिया हा स्टेफायलोकोकसचा होता. कशाचा होता? स्टेफायलोकोकस मायक्रो ऑर्गॅनिझमचा होता. पण त्याला हे जे मोल्ड आली, ही बुरशी आली, ती बुरशी होती पेनिसिलियम नोटॅटम. कशाची होती? पेनिसिलियम नोटॅटम. मग तेव्हा असं ऑब्झर्व झालं, आता हे ऑलरेडी ह्या पेट्री डिश मध्ये स्टेफायलोकोकस नावाचा मायक्रो ऑर्गॅनिझम होता, बॅक्टेरिया होता. नंतर काय होतं? हे हळूहळू ही बुरशी तयार झाली त्याच्यावर आणि त्या बुरशीमुळे त्याच्या असं लक्षात आलं, ह्या बुरशीमुळे एक झोन ऑफ इनिबिशन तयार झालं. काय तयार झालं? झोन ऑफ इनिबिशन. आता हे झोन ऑफ इनिबिशन म्हणजे काय? ह्या जो पूर्ण जी पेट्री डिश आहे आपल्याला माहिती ती स्टेफायलोकोकसची होती, पण हा मोल्ड जो आहे तो कशाचा होता? पेनिसिलियम नोटॅटम. तर हा मोल्डमुळे, ह्या पेनिसिलियम नोटॅटममुळे काय झालं? ह्याच्या जवळपास जे काही स्टेफायलोकोकसचे बॅक्टेरिया होते ह्याच्या जवळपास ते हळूहळू काय व्हायला लागले होते? डिस्ट्रॉय व्हायला लागले होते. काय होत होते? डिस्ट्रॉय. कोण करत होतं डिस्ट्रॉय त्याला? पेनिसिलियम नोटॅटम. कोणाला करत होतो? या स्टेफायलोकोकसला. त्यामुळे एक झोन ऑफ इनिबिशन तयार झालं. त्या झोन ऑफ इनिबिशन मध्ये काय होत होतं? या पेनिसिलियम नोटॅटममुळे ह्या स्टेफायलोकोकसचा जो एरिया आहे तो कसा होत होता? डिस्ट्रॉय. त्याचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तो डिस्ट्रॉय होत होता आणि त्यामुळे त्याच्या असं लक्षात आलं, असं ऑब्झर्व झालं की ह्या ठिकाणी जेव्हा आपण दोन बॅक्टेरिया एकत्र करतो, ठीक आहे, दोन बॅक्टेरिया एका ठिकाणी ठेवतो, तेव्हा ते दोन बॅक्टेरिया काय करतात? एकमेकांसोबत काय करत असतात? भांडणं करत असतात. ती भांडणं कशामुळे करत असतात? टू सर्वाईव्ह इटसेल्फ. स्वतःला त्या पर्टिक्युलर एरियामध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी, स्वतःला त्या एरियामध्ये फिट ठेवण्यासाठी. त्या कन्सेप्टला आपण म्हणतो सर्वायवल फॉर द फिटेस्ट. ते आपल्याला नेक्स्ट बघायचंच आहे. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक जणांची एक कॉम्पिटिशन असते आपल्या आपल्यामध्येच की स्वतःला त्या ठिकाणी कसं सेट करायचं. बरोबर आहे. तेच हे काय करत असतात? बॅक्टेरिया. आणि तोच बेसिक कन्सेप्ट आपण कशासाठी यूज केला? अँटीबायोटिक्सच्या प्रिपरेशनसाठी. बरोबर आहे. आता मला सांगा, आपल्याला माहिती अँटीबॅक्टेरियल मध्ये दोन कन्सेप्ट आहे. मग नंतर जेव्हा हळूहळू त्याचं स्टडी झाली, अलेक्झांडर फ्लेमिंगनी या पेनिसिलियम नोटॅटममुळे या स्टेफायलोकोकसची ग्रोथ डिस्ट्रॉय होत होती, म्हणून त्या ड्रगला त्यांनी नाव दिलं पेनिसिलिन. काय नाव दिलं? पेनिसिलिन. आलं लक्षात? आणि या पेनिसिलिन मध्ये हायेस्ट ऍक्टिव्हिटी कशाची असते? अँटीबॅक्टेरियल. कशाची असते? अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी त्यांनी परफॉर्म केली. आपल्याला माहिती. आता मॅडम तुम्ही अँटीबायोटिक चॅप्टर शिकवत आहात, पण इथं अँटीबॅक्टेरियल, कारण की आपल्याला दोन कन्सेप्ट अँटीबॅक्टेरियलचे माहितीत. एक तर बॅक्टेरियो स्टॅटिक आणि दुसरं कोणतं आहे? बॅक्टेरियोसाइडल. बरोबर. जे की ग्रोथ इनिबिट करतं त्याला आपण म्हणतो बॅक्टेरियोस्टॅटिक. काय करतं बॅक्टेरियोस्टॅटिक? इनिबिट द ग्रोथ. आणि बॅक्टेरियोसाइडल म्हणजे किल.
डायरेक्ट किलिंग और डिस्ट्रॉईंग दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणून मग ह्या ठिकाणी हळूहळू अशी टर्म डिस्कवर झाली. मग नंतर त्या अँटीबॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी त्यांना दिसली. नंतर मग विलियम नावाचा एक शास्त्रज्ञ आला. कोणता? विलेमी नावाचा एक शास्त्रज्ञ आला. त्यांनी एक टर्म कॉइन केली. त्या टर्मला आपण नाव दिलं अँटीबायोटिक. अँटीबायोसिस. काय झालं? अँटीबायोसिस. आणि या अँटीबायोसिस टर्म वरूनच आपल्याला काय डिस्कवर झालं? अँटीबायोटिक मीन्स अगेन्स्ट लाईफ. ओके, आता हा कन्सेप्ट कसा परफॉर्म झाला ते बघू आपण. हा टू एक्सप्लेन इट बायोलॉजिकल कन्सेप्ट, टू एक्सप्लेन इट्स biological concept, to explain it biological concept of the survival for fittest. काय म्हणते? कोणता कन्सेप्ट? सर्वायवल फॉर फिटेस्ट. त्यांनी काय केलं? काही मायक्रो ऑर्गॅनिझमला एका चेंबरमध्ये ठेवलं किंवा एका पेट्री डिशमध्ये ठेवलं. ठीक आहे. मग त्या पेट्री डिशमध्ये ठेवल्या असताना त्याला 1-2 मायक्रो ऑर्गॅनिझमला पेट्री डिशमध्ये ठेवलं असताना त्याच्या असं लक्षात आलं, त्या पेट्री डिशमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम होते 2 प्रकारचे, ते काय करत असतं? त्यांच्यामध्ये एकमेकांसोबत एक प्रकारची भांडण होत होती. कशासाठी? सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. स्वतःला त्या कल्चर मीडियामध्ये सेव्ह ठेवण्यासाठी, जगवण्यासाठी आणि स्वतः त्या कल्चर मीडियामध्ये फिट आहे हे प्रूव्ह करण्यासाठी ते काय करत होते? 2 मायक्रो ऑर्गॅनिझम एकमेकांसोबत भांडण करत होते. कारण की मी स्ट्रॉंग आहे म्हणून. पण अशा वेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की हळूहळू काय झालं की एक मायक्रो ऑर्गॅनिझम दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ काय करत होता? इनिबिट करत होता, त्याला डिस्ट्रॉय करत होता आणि स्वतः त्या कल्चर मीडियावर काय झाला? तो सेव्ह झाला. आलं लक्षात? म्हणजे तो कन्सेप्ट जो आहे सर्वायवल फॉर द फिटेस्ट, तो कन्सेप्ट असा होता बघा. काय करत होतं? 1 मायक्रो ऑर्गॅनिझम, काय म्हणते? 1 ऑर्गॅनिझम डिस्ट्रॉय अनादर. लक्षात येत आहे? एक मायक्रो ऑर्गॅनिझम काय करत होतं? दुसऱ्याला डिस्ट्रॉय करत होतं. काय करत होतं? दुसऱ्याला डिस्ट्रॉय. 1 मायक्रो ऑर्गॅनिझम डिस्ट्रॉय अनादर टू कशासाठी? टू सर्वाइव्ह इटसेल्फ. टू सर्वाइव्ह ऑर प्रिझर्व इटसेल्फ. आलं लक्षात? फॉर एक्झाम्पल हा कल्चर मीडिया आहे. ह्या ठिकाणी हे 2 मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, ए आणि बी. बरोबर आहे. मग हे दोघं काय करणार? स्वतःला या कल्चर मीडियावर ग्रो करण्यासाठी, कोणाला वाढ नको असते, प्रत्येकाला त्या कल्चर मीडियावर ग्रो करण्यासाठी ते काय करणार? एकमेकांसोबत भांडण करणार. एकमेकांसोबत भांडण केल्यामुळे त्यांना असं ऑब्झर्व झालं की एकाची ग्रोथ ऑटोमॅटिकली काय होते? एकाची ग्रोथ इनिबिट झाली आणि दुसऱ्याची ग्रोथ काय झाली? वाढत गेली. बरोबर आहे. ग्रोथ वाढल्यामुळे काय झाला? हा जो पहिला मायक्रो ऑर्गॅनिझम होता तो कम्प्लिटली काय झाला? डिस्ट्रॉय झाला आणि दुसरा त्या ठिकाणी काय झाला? सर्वाय. हाच कन्सेप्ट आहे, त्याला आपण म्हणतो सर्वायवल फॉर द फिटेस्ट और सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. आणि त्याच कन्सेप्टच्या बेसिसवरून काय तयार झालं? अँटीबायोटिक. मग अँटीबायोटिक काय असतात? नथिंग बट दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम हु विल डिस्ट्रॉय द अनादर मायक्रो ऑर्गॅनिझम. एका मायक्रो ऑर्गॅनिझमचे मेटाबोलाइट्स असतील किंवा एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम असेल, तो काय करेल? दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ काय करेल? इनिबिट करेल किंवा त्या दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमला काय करेल? डिस्ट्रॉय करेल. आता आपण बघू डेफिनेशन ऑफ अँटीबायोटिक. हा कन्सेप्ट कळला का? ह्याला म्हणतो आपण सर्वायवल फॉर द फिटेस्ट. काय म्हणतो? सर्वायवल फॉर द फिटेस्ट. आणि ह्याच्यावरूनच कशाचा शोध लागला? अँटीबायोटिक्स. काय म्हणते? ह्या कन्सेप्टवरच काय पूर्ण अँटीबायोटिक तयार आहे. आलं लक्षात? आता बघू आपण व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अँटीबायोटिक. चला लिहून घेत चला, नोट्स काढत चला. ठीक आहे. आता आपण बघू अँटीबायोटिक म्हणजे काय, त्याची डेफिनेशन बघू. ठीक आहे. काय असते अँटीबायोटिक? चला लिहून घ्या. Antibiotics are the chemical substance derived from or metabolically produced by living organism
which are capable of inhibiting the life process of other microorganism in small concentration or very large डायल्युशन. काय म्हणते, जो आपला सर्वायवल फॉर द फिटेस्ट कन्सेप्ट आहे त्याच्याच बेसिसवर काय डेफिनेशन त्याची अँटीबायोटिक्सची काय असतात. अँटीबायोटिक्स आर द केमिकल सबस्टन्स, एक प्रकारचे केमिकल सबस्टन्स हे कुठून भेटतं, डिराइव्ड फ्रॉम ऑर मेटाबॉलिकली प्रोड्युस्ड बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जे जिवंत मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यापासून भेटणार, किंवा त्याचं मेटाबॉलिकली जे काही मेटाबोलाइट्स असतील त्याचे, त्या मेटाबोलाइट्स पासून ते प्रोड्यूस करणार, विच आर कॅपेबल ऑफ इनिबिटिंग द लाईफ प्रोसेस ऑफ अदर मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि त्याच्यामध्ये अशी कॅपॅसिटी असती, अशी कॅपॅबिलिटी असती, ते काय करतं, इनिबिटिंग द लाईफ प्रोसेस ऑफ अदर मायक्रो ऑर्गॅनिझम. दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमची लाईफ प्रोसेस काय करणार, इनिबिट करणार इन स्मॉल कॉन्सन्ट्रेशन ऑर व्हेरी लार्ज डायल्युशन. काय म्हणते मग अँटीबायोटिक्स, रिपीट करा डेफिनेशन. अँटीबायोटिक्स आर द chemical substance derived from or metabolically produced by living organism which are capable of inhibiting the life process of other microorganism in small concentration or very large dilution. म्हणजे सिम्पली एका मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ इनिबिट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करावा लागणार, त्याच्या मेटाबोलाइटचा यूज करावा लागणार आहे. कशासाठी, पहिल्या मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ इनिबिट करण्यासाठी, त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी. त्यालाच आपण काय म्हणतो, अँटीबायोटिक्स अगेन्स्ट लाईफ. आलं लक्षात. मग आता तुम्हाला वाटत असेल त्यासाठी आपल्याला की मॅडम अँटीबायोटिक्स कळाली, तुम्हाला डेफिनेशन कळाली की त्यामध्ये आपण लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम यूज करतो, पण सिंथेटिक अँटीबायोटिक कसं प्रिपेअर करत असतील, बरोबर आहे. कोणते, सिंथेटिक अँटीबायोटिक्स. सिंथेटिक अँटीबायोटिक कसं प्रिपेअर करतात, मग जे नॅचरली ऑकरिंग अँटीबायोटिक्स असतात त्याचं काय प्रिपेअर करतात, स्ट्रक्चरल अॅनालॉग. जे काही नॅचरली ऑकरिंग अँटीबायोटिक्स असतात किंवा जे नॅचरली आपण प्रिपेअर करू शकतो, त्याच अँटीबायोटिक्सच्या जसं अँटीबायोटिक्सचं स्ट्रक्चर असते त्या स्ट्रक्चरच्या रिलेटेड, त्याच्या सेम स्ट्रक्चरली सिमिलर आपण काय करणार, सिंथेटिक अँटीबायोटिक करणार. अशा वेळी आपण नॅचरली पण तयार करू शकतो आणि सिंथेटिक सुद्धा अँटीबायोटिक प्रिपेअर करू शकतो. पण ते कसे पाहिजे, नॅचरली सोबत स्ट्रक्चरली कसे पाहिजेत, सिमिलर पाहिजेत एकमेकांचे, कसे पाहिजे ते स्ट्रक्चरल अॅनालॉग्स. आलं लक्षात. आता आपण बघू नेक्स्ट पॉईंट, तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ अँटीबायोटिक्स. ठीक आहे. आता आपण बघू त्याचं क्लासिफिकेशन. ठीक आहे. अँटीबायोटिक्सचं क्लासिफिकेशन दोन वेळी झालेलं आहे. एक तर त्याच्या ऑन द बेसिस ऑफ देअर स्पेक्ट्रम ऑफ अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी आणि दुसरं म्हणजे त्याच्या केमिकल बेसिसवर. बरोबर आहे. आपल्याला एक्झामला तेच महत्त्वाचं आहे, कारण की आपला फार्मास्युटिकल केमिस्ट्री सेकंड आहे, त्यामुळे आपण ऑन द बेसिस ऑफ केमिकल स्ट्रक्चरच डिटरमाइन करणार आहोत, लक्षात ठेवणार आहोत. पण हे पण तुम्हाला माहीत असणं तेवढंच गरजेचं आहे. बरोबर आहे. त्यामुळे आपण ऑन द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन ऑफ अँटीबायोटिक ऑन द बेसिस ऑफ स्पेक्ट्रम ऑफ अँटीमायक्रोबियल ॲक्टिव्हिटी. आलं लक्षात. एखाद्या अँटीमायक्रोबियल ॲक्टिव्हिटीचा जो स्पेक्ट्रम आहे, बरोबर आहे, जसं आपल्या वायफायचा स्पेक्ट्रम असतो, बरोबर आहे, की पर्टिक्युलर एरियावर जर तो होत असेल तर त्याला आपण म्हणतो नॅरो स्पेक्ट्रम आहे. आणि तो जर वाईडली स्प्रेड होत असेल तो वायफाय पूर्ण जर पर्टिक्युलर, सिम्पली जर आपल्या कॉलेजचा वायफाय पर्टिक्युलर 1-2 क्लासरूमपर्यंत किंवा आपल्या प्रिन्सिपल सरांच्या कॅबिनपर्यंत जर येत असेल त्याला आपण काय म्हणणार, नॅरो स्पेक्ट्रम, कारण की तो एरिया पुरता असतो, स्पेसिफिक असतो. बरोबर आहे. आणि जर तोच वायफाय जर पूर्ण कॉलेजच्या एंटायर आपल्या फाट्यापर्यंत जर जात असेल तर त्याला आपण काय म्हणणार, ब्रॉड स्पेक्ट्रम. बरोबर आहे. कारण की तो कसा असतो, वाईडली स्प्रेड झालेला आहे. तसंच आपल्या अँटीबायोटिक्सचं सुद्धा असतं. असे अँटीबायोटिक्स जे की स्पेसिफिक असतात, त्याची स्पेसिफिसिटी जास्त असते आणि ते काय करतात, काही मोजक्याच मायक्रो ऑर्गॅनिझमवर, मग ते ग्राम पॉझिटिव्ह असतील, ग्राम निगेटिव्ह असतील, फंगस असेल किंवा ईस्टवर जर ते ट्रीट करत असतील, त्यांच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह असतील, तर त्याला आपण काय म्हणणार, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. काय म्हणणार, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स
तसंच म्हणजे मग काय असणार, मग हे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स दे हॅव हाय डिग्री ऑफ स्पेसिफिसिटी, स्पेसिफिक असतात, मोजक्याच मायक्रो ऑर्गॅनिझमला ते काय करू शकतात, ट्रीट करू शकतात. बघा नेक्स्ट पॉईंट, इफेक्टिव्ह अगेन्स्ट ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह, फंगाय अँड ईस्ट. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, फंगस आणि ईस्टच्या अगेन्स्ट काय करू शकतो आपण, त्याला ट्रीट करू शकतो. त्याचं एक्झाम्पल आहे बेन्झिल पेनिसिलिन. बेन्झिल पेनिसिलिन हे कशाचं एक्झाम्पल आहे, मग नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. आणि दुसरा क्लास आहे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. आता ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे वाईडली डिस्ट्रीब्युटेड, ज्याच्यामध्ये काय असतं, जसं नॅरो स्पेक्ट्रम मध्ये स्पेसिफिसिटी असते की मोजकेच मायक्रो ऑर्गॅनिझमला त्याला ते काय करू शकतो, ट्रीट करू शकतो, डिस्ट्रॉय करू शकतो, त्याची ग्रोथ इनिबिट करू शकतो. तसंच जे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स असतात त्याच्यामध्ये एवढी कॅपॅसिटी असते जे की ऑल जेवढे काही जास्त पॅथोजन आहेत त्या सगळ्या पॅथोजनला ते काय करू शकतात, किल करू शकतात. त्याला आपण काय म्हणतो, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. दे आर इफेक्टिव्ह अगेन्स्ट लार्ज नंबर ऑफ पॅथोजन इन्क्लुडिंग ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह, व्हायरसेस अँड रिकेट्स. आलं लक्षात? तुम्हाला इथं डिफरन्स इझिली लक्षात येत असेल की नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक फक्त आणि फक्त फंगस, ईस्ट, ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाला ट्रीट करत होता, आणि ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक बोथ एक तर ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाला तर ट्रीट करतोच, त्याचबरोबर तो व्हायरसेस अँड रिकेट्सला सुद्धा काय करू शकतो, ट्रीट करू शकतो. कारण की दे हॅव इफेक्टिव्ह अगेन्स्ट द लार्ज नंबर ऑफ पॅथोजन. लार्ज नंबर ऑफ पॅथोजनच्या अगेन्स्ट ते काय करू शकतो, आपण ट्रीट करू शकतो. त्याला आपण काय म्हणतो, मग ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. त्याचं एक्झाम्पल बघू, स्ट्रेप्टोमायसिन, क्लोरॅम्फेनिकॉल अँड टेट्रासायक्लिन हे काय आहे त्याचं एक्झाम्पल. आता आपण बघू दुसरं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ केमिकल स्ट्रक्चर. आपण आता बघितलं होतं की ऑन द बेसिस ऑफ स्पेक्ट्रम. आता आपण बघू ऑन द बेसिस ऑफ केमिकल स्ट्रक्चर. ऑन द बेसिस ऑफ chemical structure there are two class of antibiotic. First is beta lactam antibiotics and second is non lactam antibiotics or non beta lactam antibiotics. Simply ज्या antibiotics मध्ये beta lactam ring present असती, जी की काय असती ते आपण पुढे बघणारच आहोत. ज्या अँटीबायोटिक मध्ये बीटा लॅक्टम रिंग प्रेझेंट असते त्याला आपण काय म्हणतो, बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स. आणि ज्यामध्ये बीटा लॅक्टम रिंग प्रेझेंट नसती त्याला आपण काय म्हणतो, नॉन बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स. त्याच्यामध्ये परत सब डिव्हिजन आहेत. पहिला क्लास आला लक्षात, पहिला क्लास कोणता आहे, बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स, आणि दुसरा क्लास आहे नॉन लॅक्टम और नॉन बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स. बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्सचं एक्झाम्पल लिहून घ्या, बेन्झिल पेनिसिलिन, फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिन, एम्पिसिलिन आणि सिफॅलेक्झिन. कोणतं कोणतं आहे, बेन्झिल पेनिसिलिन, फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिन, एम्पिसिलिन अँड सिफॅलेक्झिन. आणि तेच नॉन बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स मध्ये 10 क्लास आहेत. किती आहेत, 10 क्लास. पहिला क्लास आहे अमायनो ग्लायकोसाइड अँटीबायोटिक्स. लिहून घ्या चला, कोणता आहे, अमायनो ग्लायकोसाइड अँटीबायोटिक्स. त्याचं एक्झाम्पल आहे स्ट्रेप्टोमायसिन. सेकंड आहे मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्स. कोणता आहे, नॉट मायक्रो, कोणता आहे, मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्स. त्याचं एक्झाम्पल आहे इरिथ्रोमायसिन. थर्ड आहे पॉलिन मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्स. कोणता आहे, पॉलिन मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्स. त्याचं एक्झाम्पल आहे निस्टॅटिन और हामायसिन. कोणता आहे, निस्टॅटिन और हामायसिन. चौथा आहे अँटीबायोटिक कंटेन हायड्रोनॅप्थॅलिन रिंग. कोणता आहे, अँटीबायोटिक कंटेन हायड्रोनॅप्थॅलिन रिंग. त्याचं एक्झाम्पल आहे टेट्रासायक्लिन. पाचवा क्लास आहे अँथ्रासायक्लिन अँटीबायोटिक. कोणता आहे, अँथ्रासायक्लिन, आंध्रा नाही बरं, कोणता आहे, अँथ्रासायक्लिन अँटीबायोटिक्स. त्याचं एक्झाम्पल आहे ॲक्टिनोमायसिन. नेक्स्ट पेप्टाइड अँटीबायोटिक्स, एक्झाम्पल आहे बॅसिट्रेसिन. नेक्स्ट स्टेरॉइडल अँटीबायोटिक, एक्झाम्पल आहे फ्युसिडिक ॲसिड. नंतर न्यूक्लिओसाइड अँटीबायोटिक, एक्झाम्पल आहे प्युरोमायसिन. नेक्स्ट 9वा क्लास आहे ऑदर हेट्रोसायक्लिक रिंग कंटेनिंग अँटीबायोटिक, एक्झाम्पल आहे मिटोमायसिन और सायक्लोसिरिन. आणि नंतर 10वा क्लास इकडे वरती लिहिते नॉन बीटा लॅक्टमचा, नॉन क्लासिफायबेबल अँटीबायोटिक्स. त्याचे एक्झाम्पल आहे
ग्रिसिओफुल्विन, काय एक्झाम्पल त्याचं, ग्रिसिओफुल्विन अँड क्लोरॅम्फेनिकॉल, नॉट फेमिकॉल, फेनिकॉल. आलं लक्षात काय आहे? बापरे किती मोठं क्लासिफिकेशन आहे, पण हे तुम्हाला सगळं क्लासिफिकेशन लक्षात ठेवायचं आहे. सिम्पली आहे काय म्हणते, एक कोणता आहे, मेन दोनच क्लास आहेत, एक तर बीटा लॅक्टम अँटीबायोटिक आणि दुसरा आहे नॉन बीटा लॅक्टम अँटीबायोटिक. ज्यामध्ये बीटा लॅक्टम रिंग प्रेझेंट असतं त्याला आपण म्हणतो बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स, आणि ज्यामध्ये बीटा लॅक्टम रिंग प्रेझेंट नसते त्याला आपण काय म्हणतो, नॉन बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स. बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स मध्ये एक्झाम्पल आहे बेन्झिल पेनिसिलिन, फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिन, एम्पिसिलिन अँड सिफॅलेक्झिन. तेच नॉन बीटा लॅक्टम अँटीबायोटिक मध्ये किती सबटाइप्स आहेत, परत 10 सबटाइप्स आहेत. त्याची पहिली आहे, तुम्ही लिहून घेतलंच असेल, एकदा रिपीट चेक करा. पहिला क्लास आहे अमायनो ग्लायकोसाइड अँटीबायोटिक्स. कोणता आहे? अमायनो ग्लायकोसाइड अँटीबायोटिक्स. त्याचं एक्झाम्पल आहे स्ट्रेप्टोमायसिन. कोणता आहे? स्ट्रेप्टोमायसिन. दुसरा आहे मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्स. एक्झाम्पल आहे इरिथ्रोमायसिन. तीसरा आहे पॉलीमॅक्रोलाइड अँटीबायोटिक्स. एक्झाम्पल आहे निस्टॅटिन और हामायसिन. चौथा आहे अँटीबायोटिक कंटेनिंग हायड्रोनॅप्थॅलिन रिंग. काय म्हणते? अँटीबायोटिक कंटेन हायड्रोनॅप्थॅलिन रिंग. त्याचं एक्झाम्पल आहे टेट्रासायक्लिन. पाचवा क्लास आहे अँथ्रासायक्लिन अँटीबायोटिक्स. कोणता आहे? अँथ्रासायक्लिन अँटीबायोटिक्स. एक्झाम्पल आहे ॲक्टिनोमायसिन. नंतर पेप्टाइड अँटीबायोटिक्स. एक्झाम्पल आहे बॅसिट्रेसिन. नंतर स्टेरॉइडल अँटीबायोटिक. एक्झाम्पल आहे फ्युसिडिक ॲसिड. नंतर न्यूक्लिओसाइड अँटीबायोटिक. एक्झाम्पल आहे प्युरोमायसिन. आलं लक्षात? आता हे जे आहे अमायनो ग्लायकोसाइड, मॅक्रोलाइड, पॉलिन, अँथ्रासायक्लिन, पेप्टाइड, स्टेरॉइडल और न्यूक्लिओसाइड ह्याची बेसिक मॉइटी ती आहे. आलं लक्षात? ज्याच्यामध्ये अमायनो ग्लायकोसाइड असतात त्याला आपण म्हणतो अमायनो ग्लायकोसाइड अँटीबायोटिक्स. त्याचं एक्झाम्पल आहे स्ट्रेप्टोमायसिन. ज्याच्यामध्ये मॅक्रोलाइड लार्ज लॅक्टोन रिंग प्रेझेंट आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो, मॅक्रोलाइड अँटीबायोटिक. त्याचं एक्झाम्पल आहे इरिथ्रोमायसिन. ज्याच्यामध्ये पॉलिन मायक्रोलाइड अँटीबायोटिक्स म्हणजे काय? पॉलिन्स म्हणजे नंबर ऑफ पॉलिन्स म्हणजे काय? ज्यामध्ये काय प्रेझेंट असते, टेट्रेन्स असतात, डाईन्स असतात. एक प्रकारचं पॉलिन म्हणजे नंबर ऑफ EN म्हणजे अल्कीन ग्रुप प्रेझेंट असतात त्या मायक्रोलाइडमध्ये, त्याला आपण काय म्हणतो, पॉलिन मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्स. त्याचे एक्झाम्पल आहे निस्टॅटिन आणि हामायसिन. ज्या अँटीबायोटिकमध्ये हायड्रोनॅप्थिलिन रिंग प्रेझेंट असतं त्याला आपण म्हणतो टेट्रासायक्लिन. ज्यामध्ये अँथ्रासायक्लिन रिंग प्रेझेंट असतं त्याला आपण म्हणतो ॲक्टिनोमायसिन. ज्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड प्रेझेंट असतं त्याला म्हणतो आपण पेप्टाइड अँटीबायोटिक. त्याचं एक्झाम्पल आहे बॅसिट्रेसिन. ज्याच्यामध्ये स्टेरॉइडल न्यूक्लियस प्रेझेंट असतं त्याला आपण म्हणतो फ्युसिडिक ॲसिड. ज्याच्यामध्ये न्यूक्लिओसाइड प्रेझेंट असतं त्याला म्हणतो प्युरोमायसिन. नंतर ज्याच्यामध्ये ऑदर हेट्रोसायक्लिक रिंग प्रेझेंट असतं त्याला म्हणतो आपण ऑदर हेट्रोसायक्लिक रिंग कंटेनिंग अँटीबायोटिक. त्याचं एक्झाम्पल आहे मिटोमायसिन अँड सायक्लोसिरिन. आणि लास्ट म्हणजे जे की कोणत्याही क्लासमध्ये बसत नाही त्याला आपण म्हणतो नॉन क्लासिफायबेबल अँटीबायोटिक. त्याचं एक्झाम्पल आहे ग्रिसिओफुल्विन अँड क्लोरॅम्फेनिकॉल. जे की ह्यापैकी कोणत्याही क्लासमध्ये बसत नाही त्याला आपण म्हणतो नॉन क्लासिफायबेबल अँटीबायोटिक्स. त्याचं एक्झाम्पल आहे ग्रिसिओफुल्विन अँड क्लोरॅम्फेनिकॉल. हे लक्षात ठेवा, व्यवस्थित लिहा. आलं लक्षात? आपण आतापर्यंत बघितलं होतं दोन टाईपचे अँटीबायोटिक्सचे क्लासिफिकेशन बघितले होते. पहिले म्हणजे ऑन द बेसिस ऑफ स्पेक्ट्रम अँड सेकंड म्हणजे ऑन द बेसिस ऑफ केमिकल स्ट्रक्चर. आणि ज्यामध्ये की त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरमध्ये ते अँटीबायोटिक प्रेझेंट आहे. सिम्पली मेन दोन क्लास आहेत, एक तर बीटा लॅक्टम आणि दुसरं म्हणजे नॉन बीटा लॅक्टम. आणि नॉन बीटा लॅक्टममध्ये किती सबटाइप्स आहेत? 10. आलं लक्षात? तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं तर आपल्याला केमिकल क्लासिफिकेशनच लिहावं लागतं अँटीबायोटिकचं. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा आणि पाठ करा. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघू की त्याचं अँटीबायोटिक्सचं नॉमेनक्लेचर कसं असतं, त्याला आपण नाव कसं देतो आणि त्याची बीटा लॅक्टम रिंग कशी असते. बरोबर आहे? जसं आतापर्यंत आपण प्युरिन बघितली, पायरिमिडिन बघितली, फ्युरॅन बघितलं, इंडॉल बघितलं. आता आपण बघू अजून एक त्याच्यामध्ये ॲड करा की बीटा लॅक्टम रिंग कशी असते. आलं लक्षात? त्यासाठी भेटू उद्याला. तोपर्यंत बाय.